कॉकरोच पार्टीचं ठरलं. अभिजित दिपके यांनी घोषणा केली की अमेरिका सोडून तो भारतात परत येतोय. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत मोठं आंदोलन. देशातले तरुण सोशल मीडियावरून थेट रस्त्यावर उतरणार. हे ऐकताच जेन झीला घाबरून मोदींच्या घरी 4 तास हाय लेव्हल मीटिंग. कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स बघून मोदींची झोप उडाली होती. आता जर हे सगळे कॉकरोच दिल्लीत आले तर मोदींची खुर्ची उडून जाईल. निखिल वागळेंचा थेट अभिजित दिपकेंना फोन. नेमकं काय बोलणं झालं, चला ऐकूया निखिल वागळेंच्या तोंडून. गेले 10-12 दिवस तुम्ही पाहिलं असेल मीडियामध्ये कॉकरोच जनता पार्टीचा विषय आहे आणि माझ्या दृष्टीने भारतीय राजकारणाच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे. आज कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक महत्वाची घोषणा केली. ती महत्वाची घोषणा म्हणजे ते स्वतः अभिजित दिपके हे भारतात येणार आहेत. आपल्याला माहिती होतं की अभिजित दिपके भारतात नाहीयेत, पण अभिजित दिपकेंनी आता निर्णय घेतलेला आहे, त्यांनी हिंमत दाखवलेली आहे की भारतात परत यायचं. आता प्रश्न असा आहे की भारतात परत आल्यावर मोदी सरकार त्यांना अटक करेल का, त्याविषयी मी आज बोलणार आहे. पण अभिजित दिपके फक्त भारतात परत येणार नाहीयेत, तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ते मागणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि ते एकटे मागणार नाहीत, तर दिल्लीमध्ये तरुणांचं निदर्शन ते घडवणार आहेत. याचा अर्थ सोशल मीडियावरून जी कॉकरोच जनता पार्टी निर्माण झाली, ती कॉकरोच जनता पार्टी आता 6 जूनला दिल्लीमध्ये रस्त्यावर उतरणार आहे आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे. हीच आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. मित्रो, अभिजित दिपके यांच्याशी मी काल संध्याकाळी बोललो. त्यांना मी निरोप पाठवला होता की तुमच्याशी बोलायचंय. माझा त्यांचा जुना परिचय आहे. अभिजित दिपके यांच्याशी काल त्यांचा फोन आल्यावर बोलणं झालं आणि त्यांनी मला आश्चर्यचकित केलं, कारण मला असं वाटत होतं की ते सध्या तरी भारतात येणार नाहीत, मोदी सरकारपासून त्यांना धोका आहे. पण त्यांनी सांगितलं मी या आठवड्यात भारतात येतोय. पण मला काल अभिजित दिपके यांच्याशी बोलून बरं वाटलं, कारण एकतर ते हिंमत दाखवली आहे त्यांनी. त्यांना लोक प्रश्न विचारत होते, कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावरच राहणार का, तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार. अनेक जण त्यांना धोक्याची जाणीव करून देत होते. मला आश्चर्य वाटतं, काल परवा जी पार्टी, अजून पार्टी नाही जन्माला आलेली आहे, कॉकरोच जनता पार्टी ही काय अधिकृत राजकीय पार्टी नाहीये अजून. अभिजित दिपकेला मी हाच प्रश्न विचारला की तुमची पार्टी काय आहे, तर ते म्हणाले आमची ही चळवळ आहे, आमची ही मुवमेंट आहे. मी त्यांना विचारलं तुम्ही या चळवळीचं परिवर्तन राजकीय पक्षात करणार आहात का. त्यांनी काल मला काय उत्तर दिलं हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. ते असं म्हणाले, माझा हा विचार नाही. कॉकरोच जनता पार्टी ही सरकार विरोधी असंतोष व्यक्त करणारी चळवळ आहे. आमचं काम सरकारला जाब विचारणं हे आहे, सरकारला जबाबदार धरणं हे आहे. ते काम आम्ही करणार. कॉकरोच जनता पार्टी ही राजकीय पक्षाचं काम करणार नाही, ही चळवळ असेल आणि हे चळवळ राहील, हे अभिजित दिपकेंनी काल मला सांगितलेलं आहे. अर्थात भविष्यकाळात ते आपला विचार बदलूही शकतात, हे मला माहिती आहे. त्यामुळे या आंदोलनातून पुढे काय होईल हे आता आपण सांगू शकत नाही. पण आता तरी मी कॉकरोच जनता पार्टीचं अशासाठी स्वागत करतो की आजपर्यंत सोशल मीडियावर जे घडलं नव्हतं, इतका प्रचंड पाठिंबा मिळाला, इतका प्रचंड पाठिंबा मिळाला. म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाचे 8.5 मिलियन फॉलोअर्स आहेत, तेही त्यांनी पार केले. मोदी सरकार नाही नाही म्हणालं, पण हादरलं. सरकार हादरलं याचा एकमेव पुरावा आहे की कॉकरोच जनता पार्टीचे फेसबुकवरचे, इंस्टाग्रामवरचे, ट्विटरवरचे जे अकाउंट्स आहेत ते त्या कंपन्यांवर दबाव आणून सरकारने बंद करायला लावले. काल परवा जी चळवळ निघाली कॉकरोच जनता पार्टी या नावाने, त्याला सरकार इतकं घाबरतं, इतकं डरपोक आहे सरकार. कुठे गेली मोदीजी तुमची 56 इंचाची छाती, झुरळानं घाबरलात शेवटी तुम्ही. पण लक्षात घ्या, हुकुमशाह
अशा झुरळांनाच नेहमी घाबरत असतो. हुकुमशहा बाता मोठमोठ्या मारेल, तरी तुम्हाला एक लक्षात येईल, एका छोट्या घटनेने हुकुमशहाचं पतन होत असतं. तेव्हा मोदी सरकार घाबरलं कॉक्रोच जनता पार्टीला मिळणाऱ्या प्रतिसादाला. मला हुकुमशहा डरपोक असतात हे माहिती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी डरपोक आहेत यात आश्चर्य काहीच नाही. ते कॉक्रोच जनता पार्टीला घाबरले. भाजपला असं वाटलं की कॉक्रोच जनता पार्टी काय आहे, सोशल मीडियावर तर राहील. पण आज अभिजित दिपकेनी घोषणा केली की मी भारतात परत येतोय. अभिजित दिपकेंचं मी स्वागत करतो. कॉक्रोच जनता पार्टी ची पोस्ट आल्यावर आणि त्यांना लाखोंचा प्रतिसाद, प्रचंड प्रतिसाद, अतिप्रचंड प्रतिसाद मिळाल्यावर अभिजित दिपके मला असं म्हणाले की मला अमेरिकेतून, युरोपातून, भारतातून अनेक नोकऱ्या ऑफर झाल्या. बघा, अनेक नोकऱ्या ऑफर झाल्या. पण अभिजितनी ठरवलेलं होतं की आपण भारतात परत जायचं आणि सरकारला जाब विचारायचा. त्यामुळे या सगळ्या नोकऱ्यांवर, गडगंज पगाराच्या नोकऱ्यांवर त्यांनी पाणी सोडलेलं आहे. यासाठी तर त्यांचं अभिनंदन करा. ही चळवळ अतुल कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे ते जे म्हणाले ते मी तुम्हाला सांगतोय. कॉक्रोच जनता पार्टी हे एक थर्मामीटर आहे. अगदी बरोबर आहे. हे एक थर्मामीटर आहे की सरकारला, या व्यवस्थेला ताप आलेला आहे. आता या तापावर गोळ्या घ्यायच्या, उपाय करायचा, डॉक्टरकडे जायचं की आणखीन काय करायचं, हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. आता 6 जूनला निदर्शनं करणार आहेत. त्याचा सरकारवर काय परिणाम होतोय बघूया. जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ते घेऊ शकले तर मोठं यश असेल. जर नाही मिळाला राजीनामा तर कॉक्रोच जनता पार्टीवाले काय करतात हे बघावं लागेल. जर हे आंदोलन मोदींनी धडपलं तर यातून काय निर्माण होतं याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. गेल्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारने देशाचं भलं केलं असं तुम्हाला वाटतंय का? लक्षात घ्या, 2 गुजराती आपल्यावर राज्य करतायत, मोदी आणि अमित शहा. आणि 2 गुजराती त्याचे फायदे लुटतायत, अंबानी आणि अदानी. हे लक्षात घ्या. हे 12 वर्षात झालेलं. मोदी सरकार पूर्णपणे फेल गेलं आहे. ज्यांना कोणाला मतं देऊन देशाचं वाटोळं करायचंय त्यांनी आजवर दिलेली आहेत, पुढे देत जा, मला काही फरक पडत नाही. मोदी आणि त्यांचे सहकारी भारतीय जनता पक्ष, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन अयशस्वी व्हावं म्हणून काहीही प्रयत्न करू शकतात. हे लक्षात घ्या. मला इतकंच सांगायचंय, मोदी सरकार घाबरलेलं आहे. मोदी सरकार अभिजितला विमानतळावरच अटक करेल असा एक अंदाज आहे. मला माहित नाही खरं की खोटं. मोदी सरकारने अभिजितला विमानतळावरच जर अटक केली किंवा पुढेही अटक केली तर अण्णांना अटक करून काँग्रेस सरकारने जी चूक केली होती तीच चूक भारत सरकार करेल असं मला वाटतं. तीच चूक मोदी सरकार करेल.